दिलीप राजा कसा होता? आता आपण बघितलं की भारतीय संस्कृतीचे जे अनेक पैलू असतात त्याच्यामध्ये राजनीती येते, त्याच्यामध्ये कला येते, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची नाट्यसृष्टी येते आणि म्हणून हा विषय या ठिकाणी आपण मुद्दाम जो निवडलेला आहे तो. त्यामुळे या दिलीपाचं जे वर्णन आहे, ते दिलीपाचं वर्णन कसं केलेलं आहे, तर ते अनेक प्रकाराने म्हणजे त्याच्या देखणेपणाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. कारण कालिदासांनी सांगितलेलंच आहे, की त्यांचे गुणच इतके आहेत, की त्या गुणांनी मला हे सगळं चापलं म्हणजे हे धाडस करायला प्रवृत्त केलेलं आहे. मग त्या ठिकाणी हा दिलीप कसा होता? पहिला राजा रघुवंशी यांचा. तर तो व्यूढोरस्क आणि वृषस्कंद अशी त्याची या ठिकाणी विशेषणं कालिदासांनी सांगितलेली आहे, त्याच्या देखणेपणाचं वर्णन करण्यासाठी. दुसरं आहे तो कसा होता, तर प्रजेच्या दृष्टीने तो कसा होता, तर अदृश्य आणि अभिगम्य. यातलं अभिगम्य एक वैशिष्ट्य मोठं सांगण्यासारखं आहे, की ज्यावेळेला ही सगळी राजनीतीतली त्या राजे लोकांची ज्यावेळेला वैशिष्ट्य कालिदास सांगतो आहे, त्यावेळेला त्याच्यापुढे निश्चित शास्त्रग्रंथ आहे आणि तो शास्त्रग्रंथ म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र आहे. हे मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं, कारण शब्दशः त्यातलेच शब्द त्या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत आणि ते वेळोवेळी मी सांगणारच आहे. पण तो शास्त्रग्रंथ त्यांनी हा निश्चितपणाने त्याचं त्यांनी अध्ययन केलेलं होतं, हे त्याच्यावरून आपल्याला दिसतं.